नमस्ते, सुस्वागतम मित्रांनो. तर मी आज दाखवणार आहे याच्यामध्ये जे आमचं छत्रपती संभाजीनगरचं जे कॅनॉट प्लेस आहे ते. तर दिल्लीला पण एक कॅनॉट प्लेस आहे, आमच्या छत्रपती संभाजीनगरला पण एक कॅनॉट प्लेस आहे. जसं आग्र्याला एक ताजमहल आहे, तसंच आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एक छोटा ताजमहल आहे. तो कधीतरी नंतर दाखवेल, पण आज फक्त मी दाखवतो की जे कॅनॉट प्लेस आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ते कसं आहे. तर जे कॅनॉट प्लेस आहे ते लोकेटेड आहे इथं. तर कॅनॉटमध्ये जाण्यासाठी हा सिडकोचा रोड आहे. सिडकोकडनं हा छोटा सर्व्हिस रोड येतो. इकडच्या साईडला हे बस स्टँड आहे आणि तो जळगाव रोड आहे मेन जळगावला जाण्यासाठी. आणि हा जो रोड आहे हा जातो मग कॅनॉट प्लेसमध्ये. तर चला मग निघूया कॅनॉट प्लेसमध्ये. तर हा जो आहे इथून हा मेन रोड आहे, इथून होतं आमचं कॅनॉट सुरू. काही लेफ्ट साईडला SBI बँकेतून होतं कॅनॉट चालू इकडनं. इकडे लेफ्ट साईडला बँक ऑफ बरोदा आहे. ठीक आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला परत पुढे आलं की आमचं कॉलेज आहे, वसंतराव नाईक कॉलेज. या कॉलेजमध्ये मी घेतलेली माझी बॅचलर्स डिग्री. खूप साऱ्या आठवणी आहे तिथे. आणि हे जे आमचं कॉलेज आहे याच्या बॅक साईडला कॅनॉट प्लेस. इकडं आलं की हे मराठा हॉटेल इकडे समोरच याच्या. आणि इकडे मध्ये आलं का हा रोड सरळ जातो. एक सरळ गेल्यावरती पुन्हा घेतलं का लेफ्ट, तो एक मग तो परत जालना रोडला टच करतो तो. आणि हा रोड इकडे जातो एक मेनमध्ये राईटला. राईटला घेतलं की ही मेन कॅनॉटची गल्ली समजा. इथून जवळ हे आहे कॅनॉट गार्डन इकडे लेफ्टला आणि राईटला. इकडे खूप साऱ्या हॉटेल्स आहेत मोठ्या मोठ्या. इथे मिस्टर DY आहे कॅनॉटची मेन गल्ली. इकडे आलं की घड्याळाचं दुकान आहे खूप मोठं. इकडे परत हॉटेल्स आहे. इकडे सुंदरम डिक्शनरी फेमस असलेली आणि IFBचा पॉईंट आहे हा. ठीक आहे. हे गरवारे. आणि परत तिकडे जातो हा लेफ्टला एक रोड. इकडे मी नंतर येताना जाईल, आधी सरळ जातो. इकडे IFB पॉईंट. इकडे सगळे खाण्याचे दुकान, इकडे राईस, चहा, पाणी, छोटे छोटे सगळे स्टॉल्स आहेत सरळ आलं की. इकडे परत ही वॉचची दुकान आहे, टायटन, सुकन्या स्पोर्ट्स फोनबुकवाले. हे फोनबुक खूप फेमस दुकान आहे याचं फोनचं. तर मला जायचं आहे आता हे लेन्स कार्डच्या याच्यामध्ये. इकडे परत लेफ्टला आहे. लेन्स कार्डला गेलं की मग मला लेन्स कार्डमधनं माझा चष्मा कलेक्ट करायचा आहे. याले लेन्स कार्डचं दुकान. इथनं मी माझा एकदा चष्मा कलेक्ट करतो, मग बाकीच्या ठिकाणी मी जाईल. मी आता केले माझे गॉगल पिक केले स्टोअरमधनं. आता बाकीच्या दुकानं बघतो, दाखवतो मी तुम्हाला. खूप भारी दुकान आहे तिथे. तर हे आहेत माझे गॉगल, ते मी केले पिक आता दुकानातनं. तर हा रोड होता जिकडनं मी आत्ता आणि घेतला इकडच्या साईडनं. आता परत इकडं समोर जायचं, समोर जाऊन मग लेफ्ट टर्न घ्यायचा आणि पुन्हा लेफ्ट टर्न मारून पुन्हा रिपीट यायचं खाली तिकडे. तर चला मग जाऊ आता. इकडच्या साईडला पूर्ण कॅनॉटचे दुकान आहे. त्याच्यानंतर इकडे आहे हे एक गार्डन आहे, कॅनॉट गार्डन नाव आहे तिचं. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे ह्या सगळ्या मोबाईलचे दुकान आहे. त्या सगळ्या छोट्या सगळ्या मोबाईलचे दुकान आहे. एवढे मोबाईलचे दुकान आहे तर जे मोबाईलच्या कवरपासून ते सिम कार्डपर्यंत सगळं मिळतं इथं. आणि कॅनॉट प्लेसचे फेमस आहे ते फक्त मोबाईलच्या दुकानासाठी. ते सगळ्या मोबाईलचे दुकान आहे. आणि हा लेफ्ट रोड जो आहे तो, जो मी तिथे कोपऱ्यावरती आधी थांबवलं तर दाखवलं होतं, तो हा रोड आहे. हा येतो ह्या लाईनला. काही नाही, फक्त चहाच्या दुकान आहेत सगळे. इकडे गेलं की परत ह्या दुकान आहे. आणि स्ट्रेट आलं की इकडे हा छोटू वडापाव खूप फेमस आहे. कॉलेजला होतो तेव्हा खूप खायचो आम्ही. त्याच्यानंतर मिलन मिठाई. छोटू म्हणजे कॉलेजमधली एक आठवण आहे. खूप खायचो मी कॉलेजला असताना छोटू वडापाव. इकडे नंतर परत हे मोठ्या दुकानं. हा मायो फोन. मोस्टली सगळ्या मोबाईलचे दुकान आहे इकडे. ते वेलनेस समोर महावीर सुपर मार्केट. त्याच्यानंतर हा बरखा. आणि पुन्हा राऊंड मारून आलं की हा येतो मेन रोड. हा तोच रोड आहे मेन, ज्याला मी स्टार्टिंग पॉईंट तिथनं केला होता.
आणि हा मग लास्ट रोड आहे जो मेन रोड होता तो तिथून मध्ये घेतला होता. इकडच्या साईडला मग परत हे स्टारबक्स आहे, महावीर एक मोठं हॉस्पिटल आहे, स्टारबक्स वगैरे मोठं. आणि इकडच्या साईडला पण हॉटेल्स आहे. हा जातो आहे सरळ रोड आणि आता हा लेफ्टला गेला की इकडून मग परत जालना रोडला कनेक्ट करेल मेन हायवेला. तर असा हा होता आमचं छत्रपती संभाजीनगरचं कॅनॉट गार्डन. खूप भारी आहे, खूप मोठे मोठे दुकानं आहे, फिरायला मजा येते. संध्याकाळी तर खूप भारी असते इकडे. एखाद्या दिवशी संध्याकाळी येऊन पण मी एक व्हिडिओ बनवेल. तर नक्की या छत्रपती संभाजीनगरला जर कोणी आलं तर कॅनॉट गार्डनला नक्की भेट द्या एकदा. तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.